मध्ये जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। एकमेकांना रंग लावला जातोय, मिठाई भरवली जाते आहे आणि झालमुरी म्हणजे झालमुरीला खरं तर सोन्याचे दिवस आलेत अशी परिस्थिती पाहायला मिळते। कारण ही झालमुरी मोदींनी ज्या मतदारसंघात खाल्ली होती तिथे सुद्धा भाजपचा उमेदवार आघाडीवरती आहे। सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सध्या आपल्या सोबत आहे। सुधीर भाऊ, आपलं स्वागत। सगळ्यात आधी पश्चिम बंगालच्या आत्ताच्या कलांबाबत, सध्याच्या चित्राबाबत तुमची प्रतिक्रिया। आनंद आहे। पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये गेले 15 वर्ष त्रास सहन करत देशभक्ती ना हो क्षणिक उबाल, मन में पले वह पूरे साल या भावनेने काम करत आहेत। माननीय विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये व माननीय अमित शहांच्या चाणक्य नियोजनाच्या मध्ये आज 15 वर्षांनी जो साधारणतः ममता दीदींना एक सत्तेचा गर्व आला होता, मतदारांनी त्या गर्वाचं हरण करत भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत दिलं, स्पष्ट बहुमत दिलं आणि पश्चिम बंगालच्या प्रगतीसाठी हा जो आशीर्वाद दिला तो मला वाटतं की पश्चिम बंगालमध्ये एक भयमुक्त पश्चिम बंगाल, भूकमुक्त पश्चिम बंगाल, रोजगार युक्त पश्चिम बंगाल, समरसता युक्त पश्चिम बंगाल, समता ममता बंधुत्व युक्त पश्चिम बंगाल निर्माण करण्यासाठी या आशीर्वादाचा निश्चितच या पश्चिम बंगालच्या जनतेला फायदा होईल। सुधीर भाऊ, आता जी आकडेवारी समोर आहे 150 प्लस म्हणजे बहुमताच्या 10-12 सीट तुम्ही पुढे गेलेला आहात आणि अजूनही जर कल पुढे मागे राहिले तर ते जवळपास तेच चित्र राहील। इतकी थम्पिंग विक्ट्री, इतका मोठा सफाईदार विजय अपेक्षित होता का भाजपला? एक मुद्दा। आणि दुसरा म्हणजे कोणता एक्स फॅक्टर, कोणते असे मुद्दे राहिले जे निर्णायक ठरले किंवा जे गेम चेंजर ठरले बंगालमध्ये असं वाटतं आपल्याला? नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या निवडणुकीत आम्ही 3 वरून 77 गेलो। हो, अनेक जण निवडणूक संपली की ते राज्य, त्या राज्याच्या संदर्भातला विचार हा बंदिस्त करून ठेवतात। पण मान्य मोदीजी असतील, मान्य अमितभाई असतील किंवा आमच्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेतृत्व पराभवानंतर पुढच्या विजयासाठी त्याच दिवशी नियोजनाला बसतात। अनेक राजकीय पक्ष पराभवानंतर पुढच्या विजयाच्या नियोजनाला 5 वर्ष अगोदर बसताना कधीच बघितलं नाही। आता या निवडणुकीत विजयासाठीचे मुद्दे साधारणतः प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतले तर मतदार यादी शुद्धीकरण, हा यामधला बनावट मतदार जे बाद झाले आणि यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा एक महत्वाचा मुद्दा जो पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसनी ज्या पद्धतीने मारहाण करायचे, चौका चौकात दादागिरी करायचे, हे ज्या राजकीय गुंडांच्या टोळ्या होत्या त्याला भिवून होते। पण हा सायलेंट वोटर जो आहे, ज्याच्यानी आज 92.47% साधारणतः मतदान होणं म्हणजे SIR चा परिणाम आहेच, पण जे मतदार यादीत होते 92.47% मतदार यामध्ये हा जो कोणी सायलेंट मतदार होता ना, ज्यांनी ही सर्व दडपशाही गुंडेशाही पाहिली। मग तिसरा मुद्दा होता तो महिला मतदारांचं ध्रुवीकरण। यामध्ये अन्नपूर्णा योजनेमध्ये 3000 रुपये देण्याच्या संदर्भात या TMCच्या लक्ष्मी भांडारामध्ये 1200 होते। महिला सुरक्षा हा सुद्धा एक मोठा विजयाचा फॅक्टर आहे। मग CAA फॅक्टर मध्ये काय झालं, आपल्याला माहित असेल की बांगलादेश मधून हिंदू बांधवांचं मोठं पलायन झालं, दादागिरी, दहशतगिरी, आणि यामध्ये जो CAA फॅक्टर आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेश मधून आलेले मतुआ व नामशूद्र हे यांना आपण नागरिकत्व दिलं। साधारणतः सीमावर्ती जिल्ह्यात 35 ते 40 जागावर या ठिकाणी भाजपची स्थिती अभेद्य झाली। 77 आमदार आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने हा प्रयत्न केला गेला, आणि यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रीच्या संदर्भामध्ये
जो सुरक्षेचा मुद्दा तिथं करण्यात आला. तुम्हाला माहित असेल की मागे एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाला आणि त्यानंतर ममता दिदी ज्या पद्धतीने त्याच्यावर त्यांनी अतिशय सहज आणि ज्या पद्धतीने अपमान करणारं भाष्य केलं, तो विषय सदैव ज्वलंत राहिला. आणि ममता बॅनर्जी यांनी हे कदाचित ते प्रामाणिक आहे असं सांगितलं जातं, सफेद सारी हवाई चप्पल, पण एक व्यक्ती प्रामाणिक आहे आणि पूर्ण पार्टी ही मात्र बैमान आहे, तर मतदार तुमच्या बाजूनी कदापि येणार नाही. तुम्हाला यामध्ये एक ममता दिदीच्या चेहऱ्यावर, त्यांच्या प्रामाणिकतेवर विकास न करता 3दा तुम्ही निवडणुका जिंकल्यात, पण असं नेहमी शक्य होत नाही की यामध्ये पत्त्याच्या घरात राहायचा प्रयत्न करणे आणि आम्ही पत्त्याचा बंगला बांधला असं विकासाबद्दल सांगणे, यामध्ये मग अडचणी येतात. सुधीर भाऊ, शिशुपाल आमचे सहकारी माझ्यासोबत आहेत, प्रश्न विचारतात आपल्याला. शिशुपाल. सुधीर भाऊ, माझा मी आत्ता सगळ्यात तुम्हाला एकतर शुभेच्छा. तुम्ही ऑलमोस्ट कलांमध्ये सरकार स्थापन करतात बंगालमध्ये, आणि तुम्ही आसाममध्ये तर मेजर थम्पिंग विक्ट्री तुमची तिकडे येताना दिसते. तुमचे जर कल असेच राहिले तर तुमचे दोन्ही राज्य तुमच्याकडे येत आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न आहे की बंगालमध्ये हे सगळं जे काय तुम्ही जुळून आणलं, ते 2M फॅक्टर असतील किंवा महिला आरक्षण विधेयक वगैरे असेल, तुम्ही या सगळ्या विजयाचं किंवा निकालाचं श्रेय देता कोणाला नेमकं, भाजप म्हणून? नाही, ते असं आहे, या विजयाचं श्रेय हे कप्तान आणि कर्णधार म्हणून विश्वगौरव, देश गौरव नरेंद्र मोदीजी व माननीय गृहमंत्री अमित शहांना दिलं पाहिजे. कारण मागच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा माननीय अमित शहांना मी एका गोष्टीबद्दल मी बघितलं, काय सूक्ष्म नियोजन करतात. म्हणजे IIM अहमदाबाद किंवा जगामध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधल्या मॅनेजमेंट कोर्सेस सुद्धा हे अमित भाईंच्या प्लॅनिंगच्या समोर निश्चितपणे छोटे ठरतील. इतकं बारीक सूक्ष्म अभ्यास आपण SIR कडे पाहताना याच नजरेने पाहतो की मतदारांच्या संदर्भामध्ये, पण यामध्ये जे मतदार बाद झाले त्याचे जर आकडे तुम्ही काढले तर तुमच्या लक्षात येईल की 24 लाख तर मृत मतदार बाहेर गावले, त्यांच्या नावाने याच्या अगोदर बनावट मतदान व्हायचं. सुधीर भाऊ, माफ करा मी थांबवलं तुम्हाला, पण विरोधक किंवा TMCचे किंवा इंडिया आघाडीचे लोक हेच म्हणतात की तुम्ही SIR मॅन ऑफ द मॅच जर कोणी असेल अच्छा निकालाचा तो SIR असेल. ते SIRचे जे 90, आत्ता राऊत पण सकाळी बोलले की 90 लाख नावं कापली तुम्ही, आणि ती प्रामुख्याने ममताची कापली, म्हणून तुम्हाला असं एवढं विक्ट्री मिळते वगैरे. पटतंय का तुम्हाला ते? नाही, जागा SIR समजलं असेल तर तो असं कधीच बोलणार नाही. SIR मध्ये काय होतं, तुमचेही प्रतिनिधी होते, मग तुमचा पक्ष झोपला होता का? शेवटी BLO तुमचाही नियुक्त केला जातो, तुमच्याही पक्षाचा प्रतिनिधी असतो. तुम्हाला BLO 1 BLO 2 तुम्हाला नियुक्त करायचे आहे, आणि मतदार यादीमध्ये मृत मतदार काढायचे नाही. त्या मतदार यादीमध्ये स्थलांतरित झालेल्यांना योग्य ठिकाणी त्याचं मतदार यादीत नाव नाही घ्यायचं. SIR म्हणजे जर समजलंच नसेल तर मग हे आश्चर्यजनक आहे. आणि आपल्या देशामध्ये हेच आमचं दुर्दैव आहे की आपण या SIR सारख्या चांगल्या गोष्टींना राजकारणाच्या तराजूमध्ये तोगायचं काहीच कारण नाही. आणि मग असं असतं तर मग तामिळनाडूमध्ये का नाही जिंकू आम्ही, कारण तिथं संघटना ज्या पद्धतीने पाहिजे ते पुढच्या 5 वर्षांनी तयार होईल. शेवटी एक राज्य, तुम्हाला माहित आहे की त्रिपुरा जेव्हा आम्ही जिंकलं त्याच्या 5 वर्षा अगोदर 1.5% मतदान होतं. किती प्रचंड काम केलं. अहो, त्या ठिकाणी काही कार्यकर्ते पदाधिकारी 5-5 वर्ष आपली आवड सोडून, आपला परिवार सोडून राहिले, तेव्हा आम्ही 1.5%वरून 38%वर त्रिपुरात गेलो. त्रिपुरा म्हणजे पश्चिम बंगालची टेस्ट केस होती की त्यातून आम्हाला एक मोटिवेशन आलं की त्रिपुरामध्ये सुद्धा, आणि तिथं असणारे माणिक सरकार मुख्यमंत्री, तुम्हाला माहिती आहे की तसा विचार केला तर माणिक सरकार हे सुद्धा ममता बॅनर्जी सारखेच साधे कपडे, सायकलवर यायचे मुख्यमंत्री कार्यालयात, पण विकास शून्य. शेवटी तुम्ही किती चांगले आहेत हा महत्वाचा नाही, तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जीवनमान चांगलं करण्यासाठी काय करता हे जास्त महत्वाचं आहे. आणि तिथं अपयशी, तुम्ही भले माणूस आहे तर काय करायचं, पूजा करायची. चांगले माणूस आहे पण काम काहीच करत नाही, तर मग हा विषय त्यामध्ये येतो. जी सुधीर भाऊ, आपल्यापर्यंत आवाज येतोय का? कारण तुमचा आवाज थोडासा कट होतोय.
नाही, आवाज येतोय जी माझ्यापर्यंत. जी जी शिशुपाल तुला काही विचारायचंय? मला सुधीर भाऊ फक्त एक तुम्ही बंगालच्या विजयाचं जे श्रेय आहे किंवा यश आहे, यशाचं श्रेय जे आहे ते तुम्ही दिलं मोदी आणि अमित शहा यांना, त्यांच्या नेतृत्वाला, त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला, तुमची जी प्रचार यंत्रणा होती त्याला सुद्धा. विरोधक काही वेगळं म्हणत असतील तरी चालेल, पण तुम्ही कदाचित एक नाव विसरलेलं दिसतंय मला वाटतंय. आपले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंगालमध्ये होते, 10-12 दिवस त्यांनी प्रचार केला. त्यांना महाराष्ट्रात किती टीकेला सामोरं जावं लागलं त्या प्रचारामुळे हेही महाराष्ट्राने बघितलंय. तर त्यांनाही तुम्ही थोडंफार क्रेडिट दिलं पाहिजे. नाही, अहो तसं तर जेवढे मुख्यमंत्री तिथे गेलेत त्या सर्वांनाच क्रेडिट असतं आणि सर्वात महत्वाचं कार्यकर्त्यांना क्रेडिट असतं. पण शेवटी जसं राज्यामध्ये कितीही मंत्री असले तरी मुख्यमंत्री महत्वाचे असतात, तसं या सर्व नियोजनामध्ये माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाई त्यांच्याच नेतृत्वात देवेंद्रजींनी काम केलं आहे. देवेंद्रजींनी माननीय अमितभाई किंवा माननीय मोदीजींनी जे सांगितलं त्याच ठिकाणी प्रवास केलाय. त्यामुळे याचं पूर्ण नियोजन या संदर्भातले जे पूर्ण ज्यांना आपण श्रेय देतो ते विश्वगौरव मोदीजी आणि अमितभाई असतात. मग त्या ठिकाणी अनेक राज्याचे मुख्यमंत्री गेलेत ना. एक छोटासा प्रश्न सुधीरभाऊ अगदी जाता जाता की पश्चिम बंगालच्या या निवडणुकीच्या निकालानंतर जो निकाल सध्या भाजपच्या बाजूने आपल्याला वळलेला किंवा झुकलेला पाहायला मिळतोय, त्या निकालानंतर केंद्रीय पातळीवरच्या राजकारणात नेमके कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत? मग ती मंत्रिमंडळातले फेरफार असतील, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असतील, कोणते फेरफार अपेक्षित आहेत किंवा पाहायला मिळू शकतात आगामी काळात? नाही, आगामी काळात काय फेरबदल होईल हे तर पक्ष नेतृत्व ठरवतील. पण आमच्या पक्ष नेतृत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य आहे, निवडणूक संपली, आता देश राष्ट्र या जगाचा विश्व कप्तान बनवण्याच्या दृष्टीने जो संकल्प केला आहे किंवा 2047च्या दृष्टीने आमचा जो संकल्प आहे किंवा $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या बाबतीत आमचा जो संकल्प आहे, आम्ही झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट याबद्दलचा आमचा संकल्प आहे. रोजगाराच्या संदर्भात आपला युवा जो आहे त्यांनी आता युनिकॉर्न सारख्या कंपन्या उभ्या कराव्या, स्टँडअप स्टार्टअप योजना उभ्या कराव्या, अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये अजून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 75 वर्षांनी दीदी द्रौपदी मुर्मू आदिवासी आमची बहीण ही राष्ट्रपती झाली. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याच्या दृष्टीने आता माननीय मोदीजी एक क्षण गावत नाही. आपल्यापैकी अनेकांना कदाचित तिची माहिती नसेल, पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा प्रचार संपल्यावर पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांची बैठक झाली आणि ही बैठक निवडणुकीच्या निकालाचे परिणाम काय असतील याबद्दल नव्हती. त्यामध्ये आपला देश, आपल्या देशाच्या समस्या, याची आव्हानं याबद्दल ती बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जातो अशी ही म्हणजे लोक टीका करतील, मला मान्य आहे. पण ही अद्वितीय नेते आहे, अद्वितीय पक्ष आहे की या पक्षामध्ये हजारो लोक, कदाचित तुमच्यापैकी ही अनेकांना माहीत नसतील, अशी नावं आहे की जे लोक आपला परिवार सोडून या पक्षासाठी काम करतात आणि कधी कधी मलाही कुतूहल असतं, अशा लोकांबद्दल आकर्षण असतं की कधीच कोणत्या नाही साधा प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसतील, त्यांच्या कुटुंबातली जी त्यांचा आई वडील आहे ते छोट्याशा घरात असतात आणि हे देशासाठी राष्ट्रभक्तीच्या भावनेने प्रेरित देशभक्ती ना हो क्षणिक उभार किंवा देशभक्ती से या निकालाचं, या विजयाचं, या घोडदौडीचं श्रेय हे अर्थातच त्या साधेपणाला, पक्ष नेतृत्वाला, कार्यकर्त्यांच्या मेहनतीला देताय. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन, पक्षाचं अभिनंदन. एक मोठा विजय अर्थातच पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये पक्ष मिळवताना पाहायला मिळतोय आत्ताच्या आकडेवारीनुसार. अभिनंदन आणि मनापासून आभार एबीपी माझाला बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल. त्यामुळे पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल आणि पुद्दुचेरी या 3 ठिकाणी खास करून भाजप आघाडीवर आहे. खरं आहे, भाजपने तिकडे सत्ता मिळवल्याच जमा आहे. पश्चिम बंगालमध्ये पण आता जसं आपण बघतो 160+ एक मोठी विक्ट्री आहे. तामिळनाडूमध्ये देखील गेम चेंजिंग पिक्चर आपल्याला बघायला मिळालं. TVK पक्ष हा पुढे आहे. पुन्हा एकदा आपण आकडेवारी बघूया. पश्चिम बंगाल 293 पैकी 290 ठिकाणी आघाडीवर, तृणमूल 123, भाजप 159, इतर 8. आणि एक इंटरेस्टिंग आकडेवारी पश्चिम बंगालची मगाशी समोर आली. जवळपास 22 ठिकाणी 1000+ मार्जिन आहे भाजपच्या उमेदवारांचं. त्यामुळे या 22 जागा फार इंटरेस्टिंग असणार आहेत. पुढच्या काही तासांमध्ये काय निकाल येतो पाहणं महत्त्वाचं असेल. तामिळनाडूमध्ये चित्र काय आहे? 234 पैकी 234 कल हाती. द्रमुक आणि मित्रपक्ष 52, काँग्रेसच्या साथीने द्रमुक मैदानात, भाजपच्या साथीने अण्णा द्रमुक मैदानात 73 जागा. TVK 109,
त्यामुळे TVKला 109 जागा आहेत. 8 जागा सध्याच्या घडीला मॅजिक फिगर बहुमताचा जादुई आकडा आहे. त्यापासून तामिळनाडूमध्ये TVK दूर आहे. बघावं लागेल आता कोण साथ देत आहे. केरळमध्ये 140 पैकी 140 ठिकाणी 95+ काँग्रेस, माकप प्लस मित्रपक्ष 43, भाजप आणि मित्रपक्ष 2 अकाउंट ओपन केले भाजपनी, इतर 0. केरळमध्ये आता काँग्रेस सत्तेत येणार जवळपास निश्चित, मोठ्या विक्ट्रीने मोठ्या मार्जिनने सत्तेत येणार. पुदुचेरी 30 पैकी 29 जागा, निकाल स्पष्ट आहे. भाजप आणि मित्रपक्ष 22, काँग्रेस आणि मित्रपक्ष 6, इतर 1. त्यामुळे 3 ठिकाणचं चित्र स्पष्ट, 2 ठिकाणी मात्र जवळपास पश्चिम बंगालमध्ये चित्र स्पष्ट आणि तामिळनाडू मात्र काय नेमकं होतंय बघावं लागेल. कारण TVKनी 106 एवढे मोठा फरक जो आहे तो पुढे नेलेला आहे. आसाम 126 पैकी 126 कल हाती, 95+ भाजप, काँग्रेस 29 जागांवर, काँग्रेस आणि मित्रपक्ष, AIUDF 0, इतर 2. त्यामुळे आसाममध्ये भाजपची सत्ता, तिकडे पुदुचेरीमध्ये भाजपची सत्ता, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता. सध्याच्या घडीला चित्र जवळपास क्लिअर. 159 जागी 290 कल हाती आलेत पश्चिम बंगालचे. 159 जागी भाजप, तृणमूल 123, काँग्रेस 2, इतर 6. तामिळनाडू 234 पैकी 234, 52, 73, 109. त्यामुळे ही 5 राज्यांची अशी स्थिती आपल्या समोर आहे. आणि आता निकाल हे जवळपास स्पष्ट होत आहेत. 12 वाजत आलेले आहेत आणि 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. 4 तास जवळपास आता होत आहेत आणि आता जवळपास 5ही ठिकाणचं पिक्चर जे आहे ते क्लिअर होत आहे. आणि केरळमधल्या विजयानंतर काँग्रेसची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आहे. 6:30 वाजता संध्याकाळी दिल्ली भाजप कार्यालयात भाजपचं सेलिब्रेशन आहे आणि काँग्रेस पत्रकार परिषद घेईल. पण जसं शिशुपालनं मगाशी म्हटलं ते म्हणजे सत्ता तर मिळवली आहे, पण ही सत्ता पुढे कोण नेणार, ती कुणाच्या हातात जाणार, म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा नाव नेमकं कोण असणार याची उत्सुकता असेल. आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचं मोदी शहांचं स्वप्न हे जवळपास पूर्णत्वास आलं. आपल्याला जर का आठवत असेल तर 170चा आकडा हा अमित शहांनी दिलेला होता भाजपसाठीचा पश्चिम बंगालचा. 169 जागांवरती सध्या भाजप आघाडीवरती, 159 जागांवरती सध्या भाजप आघाडीवर 170चा आकडा खरं तर गाठलेला आहे. आणि सगळ्यात मोठा फेरबदल हा अर्थातच पश्चिम बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे तामिळनाडू, पश्चिम बंगाल ही आज दिवसभरातली सर्वाधिक चर्चेतली राज्य राहतील. काँग्रेसची दुपारी 4 वाजता केरळमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. खरं. आणि ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातलेच मंत्री पिछाडीवर आहेत. ममता बॅनर्जी स्वतः पिछाडीवर असल्याचं मगाशी समोर आलेलं. म्हणजे मला वाटतं हाच एक इंडिकेशन होता की ममता बॅनर्जींचं सरकार कदाचित जाणार आहे.